मित्रांनो, पहिली अखिल भारतीय क्रांतिकारी संघटना कुठली होती ठाऊक आहे तुम्हाला? तर क्रांतिकाराच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 1924 साली कानपूर येथे स्थापन झाली HRA, हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मी. तिची स्थापना सचिंद्रनाथ सन्याल, रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद अशा लोकांनी मिळून केली. आणि ही जी HRA जी आहे त्यांनी विचार केला की आता आपण संघटित कार्य करायचं. जसं ब्रिटिशांचं राज्य अखिल भारतीय आहे तसं क्रांतिकार्य सुद्धा अखिल भारतीय झालं पाहिजे. मोठ्या कृती करायच्या आणि त्यासाठी पैसा सुद्धा मिळवायचा ब्रिटिशांकडून, त्यांचे खजिने लुटून. आणि त्याप्रमाणे त्यांनी 25 सालीच काकोरी नावाचा एक धाड टाकली आणि त्यातनं पैसा मिळवला. आणि अशा प्रकारे HRA आली आणि त्याच्याच रूपांतर 1928 मध्ये भगतसिंग याने HSRA, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक आर्मी मध्ये केलं. भगतसिंग म्हणे की बंदुकांनी आणि तोफांनी क्रांती होत नसते, क्रांती होत असते विचारांनी.